जीवनं सत्यनाथं बीजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् तस्मै श्री गुरवे सर्व आदरणीय संतवृंद विद्वान मंडळी श्रद्धाळू आमचे मित्र श्रीकांत जोशी यांनी परमहंसपरिव्राजकाचार्य ईश्वरानंद स्वामी यांचं काशी स्वामी सदाना संन्यास ग्रहण होऊन 100 वर्ष झाली म्हणून हा एक मोठा कार्यक्रम इथे कराडला त्यांचा संन्यास समावेश झाला दर्शनाचा झाला. संत महात्मे त्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राची सुरक्षा होते. आपल्याला धर्मकर्म कसं करावं हे ज्ञानी महात्मा आपल्या समोर नसतील तर कळणार नाही. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात अमानित्वम अदम्भित्वम वगैरे 20 लक्षण ज्ञानी महात्माचे सांगितले आहेत. त्यापैकी अदम्भित्वम म्हणजे दुसरं लक्षण आहे. त्याच्यावर विचार करतो तर शंकराचार्यांनी लिहिलं भाष्य असं लिहिलंय, स्वधर्मस्य प्रख्यापनं दंभः. आपल्या धर्माचं प्रकटीकरण करणे, प्रचार प्रसार करणे म्हणजे दंभ आहे. अदम्भित्व हा जो गुण हा केव्हा येतो तेव्हा धर्मानुष्ठान करणारा मनुष्य धर्मानुष्ठान करतो पण त्याचा प्रचार प्रसार करत नाही. आजचा काळ फार बदलून गेला. पंतप्रधान इंदिरा गांधी काशीला आल्या होत्या. स्वागताला वडिलांनाही जावं लागलं आणि तिने ती पण वस्तू उतरल्यावर पहिले वडिलांना साष्टांग नमस्कार केला. तिची अशी समजूत होती की या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपलं राज्य असं कार्यक्रम केला. लहान होता मी गेलो नव्हतो, मला माहीत नाही. वडिलांनी तिथून आल्यावर घरी आमच्या आईलाही सांगितलं नाही. त्यांचे एक सेवक कृष्णशास्त्री त्यात होते की नव्हते माहीत, कोणालाच सांगितलं नाही की पंतप्रधान इंदिरा गांधीने त्यांना नमस्कार केला. आता आपल्याला कसं कळलं, वडील गेल्यानंतर 5 वर्षानंतर हे कोणते कार्यक्रम मला त्यात बोलू मला काही प्रवचन सांगितलं. तर त्यावेळेस हिंदू विश्वविद्यालयातून एक प्रोफेसर आले होते. त्यांनी वर्णन केलं की पंतप्रधान इंदिरा गांधीने साष्टांग नमस्कार राजेश्वरी असलेला केला. तेव्हा आपल्याला कळलं. आता आजच्या काळात असे संत महात्मा साधक किती लोक, की मोठी अशी काही घटना घडली तरी न त्याचं ते फोटो काढतात, जाहिरात करतात, कोणाला सांगतात. हा सगळा विषय
साधुत्व या गुणामध्ये आहे. आपण खऱ्या अर्थाने भगवंताची जेव्हा सेवा करतो तर ती सेवा त्या लोकांमध्ये जितकी चांगली होईल ती एकांतात चांगली होईल. प्रत्येक साधक सकाळच्या वेळी उठून काही भजन करून स्नान संध्यादी करून म्हणजे आधी तो देवाचं सेवा काही काही भजन काही कीर्तन काही देवाची पूजा ज्ञानेश्वरी आणि ग्रंथाचं पारायण. आता हे त्याचं व्हिडिओ काढतो फोटो काढतो न पेपरात देतो की मी हे केलं. हे किती उच्च श्रेणीची अवस्था या साधक लोकांची. ती जर साधक लोकांची जी अवस्था आहे गीतेच्या 13व्या अध्यायात ज्ञानीचं लक्षण म्हणून सांगितलंय, पण ते प्रत्येकाला उपयोगी आहे. त्याप्रमाणे जर आपलं जीवन झालं तर आपली जी भक्ती आहे ती भगवंताला अत्यंत प्रिय आणि सात्विक भक्ती आहे. प्रज्वलक प्रसारणाची भक्ती आहे ती राजस भक्ती तितकी संतुष्टता देवाला म्हणून सर्व निष्काम माऊलींचं चरित्र परत ते असं ऐकलं पूर्वी ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही संधी झालं तेथे येण्यासारखी स्थिती शरीराची तरी श्रीकांत जोशींचं देखील त्या प्रेमापोटी येणं झालं आणि तुमच्या समोर उपस्थित. सामवेदामध्ये 4 उपाय दिले. दुस्तर सेतूला पार करण्यासाठी हे उपाय आहे. तसं काही ठिकाणी पूल इतका मोठा बनतो की त्याला पायी जायलाच 4 तास लागतात. तसं दुस्तर सेतूला पार करायला पाहिजे. दुस्तर सेतू काय? दानेन अदानम. चांगल्या कार्यात धनाचा विनियोग न करण्याची जी वृत्ती आहे ती आहे अदान. एक फार मोठं बाधक त्याला हे सांगतात दानाच्या द्वारे निघाल. श्रद्धया अश्रद्धा. दुसरं न मान करण्यासाठी अश्रद्धा. आपलं जे प्राचीन सगळं सिद्धांत आहे प्राचीन जे धर्मकर्म आहे भगवंत आहे भगवत भक्तीचे सगळे साधन आहेत या सगळ्याबद्दल अश्रद्धा फार मोठी बाधक आहे. तिला पार करा सांगतात श्रद्धेच्या द्वारे. अदानाला पार करा दानाच्या द्वारे. अश्रद्धेला पार करा श्रद्धेच्या द्वारे. तिसरं अक्रोधेन क्रोध. क्रोध आपल्या मनाविरुद्ध काही झालं तो राग काहीही अनर्थ घडू शकतो. त्या क्रोधाला जिंकलं पाहिजे. क्रोधाच्या द्वारे क्रोध रूप सेतूला अक्रोधाच्या द्वारे पार करा अशी वेदाची आहे. त्यांचं सांगतात सत्येन अनृतम. अनृतम म्हणजे असत्य भाषण खोटं बोलणे. एक मोठं दुस्तर हेतू तिला पार करा सांगतात
सत्याच्याद्वारे, सत्य भाषणाच्याद्वारे. आम्ही अशा लोकांना पाहिलं, त्यांचा संबंध जीवनात एकदा सुद्धा असत्य भाषण नाही, सत्य भाषणात सत्य. जसं विठ्ठलनाथजींनी एकदा प्रश्न आला, सांगितलं नादृतात पातकम परम. पातक म्हणजे पाप, पर म्हणजे वरचं. नादृतात म्हणजे खोटं बोलणे, म्हणजे खोटं बोलण्यापेक्षा मोठं बोलतोय पाप. ही सगळी जी पृथ्वी आहे ती सत्यावर टिकून, त्या सत्याला वेदांत सांगतात सच्चिदानंद ब्रह्म. सत्यावर सगळं चाललंय. वेदाची ही आज्ञा दानेनादानं श्रद्धया अश्रद्धा अक्रोधेन क्रोध सत्येनाधर्म. अदानाला ज्ञानाच्या द्वारे जिंका, अश्रद्धेला श्रद्धेच्या द्वारे जिंका, क्रोधाला अक्रोधाच्या द्वारे जिंका, असत्य भाषणाला सत्य भाषणाच्या द्वारे जिंका. तर म्हणाले पुढे एषा गतिही एकदमृतम. हेच आपली गती. चार गोष्टीला आपण जर जपलं, आत्मसात केलं, आपल्या आचरणात आलं, आपली सद्गती होत नाही. एकदमृतम म्हणजे आपल्याला मोक्ष होतो. स्वर्गच्छ ज्योतिर्गच्छ सेतून स्थित्वा चतुर. त्या 3-4 सेतूंना पार करून स्वर्गलोकाला जा किंवा परब्रह्म परमात्म्यात जाऊन मिळा, असं वेदाची. हे आपल्याला सांगणारे कोण? ईश्वरानंद स्वामी, काशी स्वामी थोर पुरुष, विरक्त महात्मा, तेच सांगू शकतात, तेच आपल्याला त्याचा बोध करवू शकतात. तर यावेळी ईश्वरानंद स्वामी संन्यास ग्रहण 100 वर्ष झाले. त्यानिमित्त त्या पवित्र कराड क्षेत्रात श्रीकांत जोशींनी तुम्हा सर्वांच्या सहाय्याने, मदतीने, सहयोगाने आज अनिश्चित सप्ताह प्रवचनादीचा कार्यक्रम केला. किती पवित्र उद्देश. एका संन्यासी महात्म्याचं संन्यास ग्रहणाचं शताब्दी म्हणून हा कार्यक्रम. अशा कार्यक्रम ज्यांना येता आलं ते येऊ शकले, त्याचं जीवन धन्य झालं. तर तसं तुमचं जीवन धन्य, आमचंही जीवन धन्य. तर आपल्याकडे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांनी लावून दिलं, त्यातले नियम आपण पाहिजे. रसायदानात ते सगळे नियम सांगितले, त्यांना आपल्या आचरणात आणलं पाहिजे. तर आणलं आपण भगवंताला हा जो कार्यक्रम चाललाय त्याच्यात निरोपाले सर्वांच्या करणार ज्ञान वैराग्य धर्मनिष्ठा स्वब्राह्मणी निष्ठा हो आणि सर्वांच्या सदिच्छा पूर्ण व्हाव्यात, सर्वांचं जीवन कृतार्थ ही प्रार्थना. कुठली कमलनाथ